हाय फ्रेंड्स, आम्ही आलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या किल्ल्यामध्ये। हा किल्ला 1729 मध्ये दत्ताजीराव आंग्रे यांनी बांधला होता। हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता। औनने वाडीकर सावंतांच्या मदतीने हा किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पाठलाग करताना त्याचे मोठे नुकसान झाले, ज्याला जंजिरा देवगड किल्ला देखील म्हणतात। हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेला किल्ला आहे। हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे। किल्ला 3 बाजूंनी समुद्राने वेढलेला असून दक्षिणेला तो जमिनीला जोडलेला आहे। या किल्ल्याची वैशिष्ट्ये अशी आहेत की किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह आहे। किल्ल्याच्या आत गणेश मंदिर, 3 तोफा आणि बुरुज स्तूपित आहेत। मराठा साम्राज्याच्या पतनानंतर एप्रिल 1818 मध्ये हा किल्ला कर्नल एम्पलॅकच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांच्या आयव्ही रायफलच्या तुकडीने ताब्यात घेतला होता।